मी समजायचं तेच समजतो. आहे आशीर्वाद. ओळखी करून देतो. तेवढा जरी तुमचा आशीर्वाद मिळाला ना तरी आमच्या मनाला समाधान वाटू लागलं. माझी ओळखी तुम्हाला करून देतो. सांगा ना. कृतयुगाच्या ठिकाणी इतरत्र देवतांनी विश्व सांभाळलं. त्रेतायुगाच्या ठिकाणी सांभाळलं. द्वापारयुगाच्या ठिकाणी सांभाळलं. परंतु या कलियुगाचा या युग पुरुष ते कधी पाहिलं? प्रथमतः मी सहजासहजी कुणाच्या मार्गात जातो आणि ज्याच्या मी मार्गात गेलो त्याच्या मार्गात मी सर्व कधी गेलो. तुमचं कर्तव्य तुम्हाला प्रिया ज्याप्रमाणे तुम्ही कर्तव्य करता ती सारं काही बोलण्याची मला गरज वाटते. सगळ्यात कधी पावलं काय त्या पहिली मी तुला कधीच करतो. सांगा ना. तरुणाच्या दिवसापासून देवपुढा तुझ्याकडे केली जाते. हो ना. कोणत्याही पद्धतीची खंडता तुझ्या जीवनातल्या भक्तीत तू केली नाही. मुळीच नाही. पण आतापर्यंत त्या पार्वती परमेश्वराला पूजण्याचं कर्तव्य मी माझ्या जीवनाच्या ठिकाणी केलं. होय ना? हो ना. अगदी आश्री नये विषय चिंतन बोलले फक्त आणि फक्त त्याचंच नाव मी माझ्या मुखात घेतलं. मग संप्रज्ञा कलियुगाच्या ठिकाणी कल्प विकल्पाची देवता म्हणजे कलिदेवाला ओळखला जातो. त्या कलिदेवाची भक्ती का करत नाही? काय म्हणाला? तुमची भक्ती ज्याचा युग सुरू आहे त्या युगाचा युगपुरुष हा कलिदेव असताना त्या कलिदेवाची भक्ती का नाही? आता मला तुम्ही सांगा. ओंकारापासून ध्वनी, ध्वनीपासून माया आणि मायेपासून त्रय देवतांची निर्मिती झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाचं कार्य कोणतं असेल तर या जगाची उत्पत्ती करावी. महाविष्णूंचं कार्य कोणतं असेल तर या अखिल सृष्टीचं पालन पोषण करावं. आणि शंभू महादेवांचे कर्तव्य कोणतं असेल तर या साऱ्या विश्वाचा संहार करावा. मग मला तुम्ही सांगा या तीन देवता आपल्या साऱ्या विश्वाचा समतोल राखण्याचं कर्तव्य करतात. मग असं असताना तुमची बुद्धी आम्ही का करावी? ब्रह्मदेव वेगळा कसं उत्पत्ती करतो? होय ना? माहित नाही तुम्हाला? मी तुला विचारतो. नाही, तुम्हाला माहित नाही तुम्ही देवाची ब्रह्मदेव जर उत्पत्ती करतो तर दक्ष प्रजापती काय करतो? काय? ब्रह्मदेव जर उत्पत्ती करतो तर दक्ष प्रजापती काय करतो? काय करतो हा? हे मी आणि तुम्हाला शंकर जर विश्वाचं हननाचं कार्य करतो हा तर यमधर्म काय करतो ते सांग. ज्याप्रमाणे मी माझ्या देवाचं भजन पूजन करते, मी माझ्या पार्वती परमेश्वराला पूजण्याचं कर्तव्य करते जे मला ज्ञात आहे. मग आपल्या जिथपर्यंत हात पोचत नाही त्या वैश्री बोलण्याच्या मग तुम्ही मला सांगा मग मी काय म्हणालो? ब्रह्मदेव काय ब्रह्मदेव काय करतात? मग ब्रह्मदेव काय करतात? हा ब्रह्मदेवाने सुरुवातीच्या विश्वाची उत्पत्ती केली. हा त्यानंतर दुसऱ्याचं मग मी सुरुवातीच्याच विश्वाचं हे सांगते. सांगायला मला सुरुवातीचं म्हणून मग तुझं मला कळायला हवं ना. मग काय? काय करायला हवं? काय करायला? जे मला ज्ञात आहे ते मी तुम्हाला प्रथम केलं. जर तुला ज्ञात आहे ते समोरच्याला सांगण्यासाठी कोणत्या पद्धतीने सांगायला हवं? मी तुम्हाला काय वापस सांगितलं सांगा मला. मी काय म्हणतो? मी जे काही बोलते ते तुला तरी कळतंय का? मला कळतंय म्हणूनच मी बोलण्याचं कर्तव्य करते. मग तू जर म्हणतेस विश्वाच्या ठिकाणी ब्रह्मदेव हे सुरुवातीचे घटक झाले, हे त्रयदेव हे प्रमुख घटक आहे. मग आम्ही त्यांनाच पुजतो बसतो. मग मी त्यांचंच तुम्हाला सांगणार ना. मग त्रय देवतांना जर का पुजण्यासाठी तुझा तत्वा ठरवशील तर कलियुगाचा युगपुरुष मी आहे, माझी भक्ती का नाही? मला मी देवतातील घटक आहे की नाही? अगदी छान आहे. भक्तीच नाही आहे. आहात. भक्तीत म्हणजे पर्याय शोधू नको. पर्याय शोधत नाही. आहात. देवतांचा घटक आहे. देवतांचा घटक असल्याकारणानं माझी भक्ती व्हायला हवी की नको तेवढं सांग. बरोबर आहे. तुमची भक्ती व्हायला हवी. मग ती पण काय मला तुम्ही आहे? सांगा प्रत्येक मानवाला व्यक्ती स्वतंत्र आहे
आहे की नाही? कुणी कुणाची भक्ती करावी त्याचा त्याच्या मतीचा प्रश्न आहे. मग तुम्ही माझ्यावरती रागण्यासाठी कर्तव्य करता हे कोणत्या उद्देशाने? आणि तुमचीच ती भक्ती का करावी असं मला एक उदाहरण सांगा की या विश्वाच्या ठिकाणी असं काहीतरी तुम्ही चांगलं काम केलं म्हणून मी तुमची भक्ती करावी. तुला माहित नसेल तर सांग. सांगा ना, मला माहीतच नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं. सांगा. कुठून सुरुवात करू? गोपालीबापासून सुरुवात करू की तू कर? नाही, आता तुम्हाला कुठून वाटेल तिथून सुरुवात करा. तुला कुठली गोष्ट ऐकायची आहे ते सांग, मग तिथून सुरुवात करू. नाही नाही, उगाच वेळ वाया मला घालवू मलाही नको. वाया घालवायचं नाही. प्रथमतःच मी तुम्हाला म्हणाले, तुम्हाला वाटेल त्या युगातील सांगा. मग बाई, ते त्या युगाच्या ठिकाणी राम वनवासाला गेला. हा वनवासाला कुणामुळे गेला? या कलिदेवामुळे गेला. हे सांगलं का नाही? का नाही? तुम्ही बाई, बाई, एका ब्राह्मणाची पत्नी आहे. काहीतरी काय हो करत होती. थांबा, थांबा. बाई, ब्राह्मणाची पत्नी आहे, भान ठेवून बोल. भान घेऊनच बोलली. मग केव्हा राम वनवासाला जाणार होता, हे राम जन्माला यायच्या अगोदरचं सत्य होतं की जन्माला आल्यानंतरचं सत्य? तुम्हाला माहिती नाही? तुला माहिती नाही? मग आता सांगताय ना तुम्ही. तुम्ही तुला सांगताय ना, मग तुम्ही सांगा ना. जर माहिती नसेल ना, मला माहिती काय आहे का मला माहिती काय नाही हे तुम्ही सांगून ठरवू नका. तुम्हाला जे काय माहिती आहे ते तुम्ही प्रथम माझ्या सांगा. मनात घडलं तेच सांगतोय. सांगा. काय सांगत असताना हा. आणि चांगली कर्म केला ते शब्द कसे काढले? मग तुम्हाला मग सांगतो मी ना. हा बोला. सांगतो मी ना. एकही शब्द येतो ना बोल म्हणून सांगितल्यानंतर बोलायचं. केवळ मी जर का त्या फुलात प्रवेश केला नसता तर मंथरेला फुल हुंदलंच नसतं. मंथराच्या जर का शरीरात मी प्रवेश केला नसता तर मंथरा कैकई समोर आलीच नसती. मंथरा जर का कैकेला येऊन मिठी मारली नसती तर केवळ कैकईनं दशरथासमोर केवळ त्यावेळी घेतलेल्या पणाची पूर्तता केली नसती. रामाला जर का वनवासात पाठविलं नसतो तर जो विश्वाच्या ठिकाणी सखा हनुमंत ज्याची ओळख आहे तो सखा हनुमंत विश्वाला दिसलाच नसता. त्याच्याही पुढे जाऊन राम जर का वनवासात गेला नसता तर शूर्पणखा मरणार नसती. शूर्पणखेला जर का ठार मारलं नसतं तर सीताबाईचं चौर्य कर्म झालं नसतं. आणि सीताबाईचं चौर्य कर्म जर का झालं नसतं तर लंकाधीश रावण मेलाच नसता. आता केलं ते चांगलं की वाईट ते सांग. अर्थातच तुम्ही जे केलात ते मी तरी म्हणेन तुम्ही वाईटच केला. कसं काय? काय बरोबर केलं? काय बाबा करायला हवं होतं ते सांग. काय? मी तर चुकीचं केलं. प्रथम त्या मंथरेच्या फुलाच्या योगीने तुम्ही त्यांच्या जीवनात प्रवेश केला. हा. हेच तुमचं चुकलं. आणि हे जर तुम्ही केलं नसता तर पुढे महाभारत रामायण घडलंच नसतं. तुझं ती ब्राह्मणाचीच पत्नी. हा, अगदी योग्य बोलते मी. माझा प्रभू वनवासाला सुद्धा गेलाच नसता.